नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दृष्टी ऑनलाईन क्लासेस प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक लोणकर सर तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांचं स्वागत करतो। आपल्या दृष्टी ऑनलाईन क्लासेस या यूट्यूब चॅनेलवरती मी नवोदय परीक्षा इयत्ता 5वी म्हणजे 5वीतून 6वीला प्रवेश मिळण्यासाठी जवाहर नवोदय विद्यालय या परीक्षेची तयारी आपण आपल्या चॅनेलवरती करून घेत आहोत। 29 जुलै ही फॉर्म भरण्याची शेवटची दिनांक आहे। आय होप की तुम्ही सगळ्यांनी फॉर्म भरला असेल। ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही फॉर्म भरलेला नाही त्यांनी फॉर्म लगेच भरून घ्या। ओके, जास्त उशीर करू नका। काही क्वेश्चन्स आपण नवोदय परीक्षेमधले तुम्हाला या ठिकाणी तर घेणार आहे। तर चला आपण सुरुवात करूया आपल्या व्हिडिओ लेक्चरसाठी। प्रश्न असा आहे बघा, 1.5/8 हे दशांश रूपामध्ये लिहा। काय करायचं आहे बघा तुम्हाला, पहिला क्वेश्चन असा आहे 67 नंबरचा की 1.5/8 याचं तुम्हाला दशांश रूप लिहायचं आहे। म्हणजे ज्या संख्येमध्ये दशांश चिन्ह येणार आहे ते तुम्हाला लिहायचं आहे। आता याच्यासाठी तुम्हाला एक ट्रिक सांगतो, तुम्ही लक्ष ठेवा। समजा 1/2 आला तर 0.5 असतो। समजा 2 ची डबल केली आपण, 2 ची दुप्पट केली 4, तर 5 ची 5 पट करायची 25। 1/8 आला समजा, तर याची बघा याची दुप्पट आपण करत जाऊया लक्षात ठेवण्यासाठी। बघा आयडिया म्हणजे 2 च्या डबल 4, 4 च्या डबल 8, तर 5 ची 5 पट 25, 25 ची 5 पट 125 करायची। आणि याची आणखी डबल केली तर 8 दोन्ही 16 होईल। आणि 125 ची जर आपण 5 पट केली तर 625 होईल। 2 ला 1 घर, 2 घर, 3 घर, याला 4 घर द्यायची, मग 1 0 वाढवायचा, हा 0 झाला। ओके, तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं। आयडिया वापरायची, आयडिया 5 पट। ओके, आयडिया काय वापरायची 5 पट आणि याची आयडिया वापरायची दुप्पट। असं लक्षात ठेवा। याला फर्स्ट मेंबर 1 डेसिमल घर द्यायचं, याला दुसऱ्याला 2 दशांश चिन्ह द्यायची, तिसऱ्याला 2 दशांश स्थळ द्यायची, 3 दशांश स्थळ द्यायची आणि याला 4 दशांश स्थळ द्यायची। आता मला सांगा, इथं 1 पूर्णांक आलेला आहे म्हणजे 1 लिहायचा आणि पॉइंट देऊन टाकायचा। 1 लिहायचा आणि पॉइंट देऊन टाकायचा। आता बघा या सगळ्याच पर्यायामध्ये 1 पॉइंट आहे, 1 पॉइंट आहे, 1 पॉइंट आहे, 1 पॉइंट आहे। चला 1 पॉइंट तर आला। आता काय करू आपण, 1 पॉइंट नंतर इथं किती आहे तुमचा 5/8 आहे। किती आहे तुमचा 5/8 आहे। किती आहे तुमचा 5/8 आहे। तर मी काय करतो, याला 5 ला साईडला घेतो, 5 ला बाहेर घेतला तर इथं 1 उरतो, कारण 5 1 5 असतो ना। काय असतो बाळांनो, 5 1 5, खाली किती राहिला रे 8। मग हे 5 घ्या आणि हो का 1/8चं उत्तर किती आहे रे तुमचं 0.125। याला 5 च्या पाड्याने गुणता का, 5 गुणले 5 25, हातचे आले 2, 5 दोन्ही 10 आणि 2 12, हातचा आला 1, 5 1 5 आणि 1 किती झाला 6। ओके, पॉइंटला पॉइंट द्यायचं 3 घरं आणि इथं 0 आला म्हणजे 0.625। ओके, आता हे कोणाचं उत्तर झाले तुमचं, हे कोणाचं उत्तर झालंय 5/8चं उत्तर झालंय 0.625। मग आता पॉइंट पासून पुढे लिहायचं, म्हणजे इथं पॉइंट पासून पुढे किती आहे बघा बरं, 6 2 5, 6 2 5। म्हणून आपलं करेक्ट आन्सर कुठलं येते बघून घ्या, 1.625, 1.625 पर्याय क्रमांक 4 बरोबर, पर्याय क्रमांक 4 बरोबर। चला त्याच्यानंतर आपण बघूया 67 नंबरचा आपला क्वेश्चन परीक्षेमध्ये आलेला आहे। 4.4% म्हणजे किती। आता बघा 4.4चं टक्के जर तुम्हाला काढायचं असेल तर एकदम सिंपल प्रश्न आहे। 4.4% म्हणजे किती रे, भागिले 100। टक्के म्हणजे किती, भागिले 100। तर सरळ सरळ पर्याय तुमचा दिसतोय, इथं सरळ सरळ पर्याय दिसतोय 4.4 भागिले 100, काही वेगळं नाही। एकदम सोपा इझी क्वेश्चन आलेला होता, एकदम सोपा क्वेश्चन आलेला होता। ओके, आता बघा
आता आपल्याला काय करायचं आहे, पुढचा जो क्वेश्चन आहे की नाही तो आहे 69 नंबरचा प्रश्न. आता हे सगळं तुम्ही लक्षात ठेवा बरं का. आता मी हे थोडंसं इरेज करतो, पुसून टाकतो हे. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, 69 नंबरचा आपल्याला क्वेश्चन घ्यायचा आहे. 69 नंबरचा काय क्वेश्चन आहे बघून घ्या. झालाय का तुम्हाला असा क्वेश्चन बघा. 69 नंबरचा प्रश्न आहे. 69 नंबरचा आपल्याला क्वेश्चन बघायचा आहे. प्रश्न कसा आहे बघा, 93.45. लक्ष द्या, 93.45 या संख्येला 0.015 ने भाग दिल्यास, म्हणजे याला भागायचा आहे. कितीने भागायचा आहे, 0.015. आता यावेळेस एक ट्रिक लक्षात ठेवा, क्लुप्ती लक्षात ठेवा. छेदाचा दशांश चिन्ह काढून टाकणे. काय, छेदाचा दशांश चिन्ह काढून टाका. आता छेदाचा दशांश चिन्ह बाळांनो कसा काढायचा असतो सांगतो. छेदाचा दशांश चिन्ह काढायचा असेल, एक दशांश स्थळ असेल. बघा हिंट लक्षात ठेवा, एक दशांश स्थळ असेल तर 10 ने गुणा. बरोबर कळते का. 2 दशांश स्थळ असेल तर 2 शून्य घ्या, 100 ने गुणा म्हणतोय मी, गुणा. 3 दशांश स्थळ असेल तर 3 शून्य घाला, 1 2 3, 1000 ने गुणा. ओके. आणि 4 दशांश स्थळ असतील उजवीकडनं डावीकडं तर 4 शून्य द्या, म्हणजे 10,000 ने गुणा. कळतंय का. जेवढे दशांश स्थळ ती शून्य लावा. 1 दशांश स्थळ 1 शून्य 10,000, 2 दशांश स्थळ 2 शून्य 100 करा. आता या इकडं, आता याच्यामध्ये इथं या, सांगा बरं मला किती घर आहेत बघा बरं. उजवीकडनं मोजायच्या, 1 5 एक घर झालं, हे 1 2 घर आणि हे 3. किती घरं झाली बेटा, 3 घरं. मग 3 घराची हिंट काय आहे रे, 3 घराची हिंट काय आहे तर आपल्याला 1000 ने गुणायचं आहे. चला आपण गुणूयात. बघा लक्ष द्या, काय करायचं, हे 93.45 आहे डिवाइड, ही जी आहे ना 0.015 याला तुम्ही कितीने मल्टिप्लाय करणार आहे बघा. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला 1000 ने, म्हणजे 1 2 3 शून्य. मग जे खाली घेतले तेच तुम्ही वरती द्यायचं. ओके. आता आयडिया बघा, गुणाकार करत असताना काय काळजी घ्यायची माहिती आहे का. गुणाकार करत असताना 3 शून्य आहेत म्हणलं की हा दशांश चिन्ह, 3 शून्य आहेत म्हणलं की दशांश चिन्ह 3 घरं उजवीकडे सारायचा. 3 घरं उजवीकडे हो का, 1 2 3 इथं येणार, 5च्या पुढे येणार. मग याचा पण 3 घरं पुढे जायचं हो का, 1 2 आणि अजून 1 करायचं आपल्याला. तर हे काय होईल पाहून घ्या. म्हणजे इथं कितीच्या पुढे आला बघा 0, हे 0 हो का, हे 0 0 1 5च्या इथं आला पॉईंट, पुढे आला, इथं आला पॉईंट. मग तो नाही दिला तरी सुद्धा चालतो, आणि मागच्या शून्याला किंमत नसते, त्याच्यामुळे हे उत्तर आलं 15. इथं पॉईंट आहे, दाखवायचा नाही, त्याला गुप्त झाला तो पॉईंट. आता वरती काय झालं बघा बरं का, वरती काय झालं, हे पॉईंट ऑलरेडी किती घराने पुढे येणार आहे, हा दशांश चिन्ह किती घराने पुढे येणार आहे. 3 घरं पाहिजे ना तुम्हाला. 4च्या पुढं 1 घर आलं, 5च्या पुढं 2 घरं आली आहे का, 2 दशांश स्थळ आले बरं का. आपल्याला 3 जायचं आहे. मग मी काय करतो माहिती आहे का, मी काय करतो 1 0 तिथं मानानं लिहितो आणि 3 घरं येत आहे का नाही बघा. हे बघा 4च्या पुढं आलं, इथं 1 घर आलं, 5च्या पुढं 2 आणि 0च्या पुढं 3, म्हणजे इथं आला दशांश चिन्ह, म्हणजे तो दशांश चिन्ह नाही लिहिला तरी चालेल. म्हणजे वरची संख्या काय झाली कळाली का तुम्हाला. वरची संख्या काय झाली, 1 0 वाढला की नाही, 1 0 वाढला की नाही. का वाढला रे, कारण 1 घर पाहिजे ना अजून. वरती 2च घर आहेत ना, 4 आणि 5 2च घर आहेत. मग अजून 1 घर वाढलं पाहिजे, कारण आपल्याला 3 घरं 3 दशांश स्थळ उजवीकडे जायचं आहे, म्हणून 0 मानाने देऊन टाकायचा. दिला. चला आता तुम्हाला येतो का 15चा पाडा येतो का. कसंही चालतंय बरं का, कसंही चालतंय बघा. असा भागाकार केला तरी सुद्धा चालतंय, पण माझ्या मते 93,450ला तुम्हाला डायरेक्ट 15 ने भागायचं आहे, किंवा शॉर्टकट पद्धत पण तुम्हाला मी सांगतो. बघा लक्ष द्या, एकदा आपण हे तुमची पद्धत करून घेऊ. 15चा पाडा बघा, 15 सक्क किती झाले रे, 90, म्हणजे 6चा भाग बसला आहे की नाही. 15 सक्क 90 झाले. किती उरले रे बेटा, 3 उरले. मग आता या 3वरती आपण देऊया 4.
3वरती आपण देऊया 4 किती झाले 34 तर 15 दोन्ही किती झाले रे बेटा 30 15 दोन्ही किती झाले बेटा 30 झाले किती उरले रे 34 मधनं 30 गेल्यावर 4 उरले मग हे 5 ला घे किती झाले 45 15 त्रिक पाडायचं ना 15चा 15 त्रिक 45 मग हे किती झालं 45 ला 45 गेले 0 आणि हा एक 0 आहे की नाही बेटा हा एक 0 आहे हा खाली घे नाही तर डायरेक्ट इथं दे चालतंय काय अडचण नाही म्हणजे 6230 उत्तर येते 6230 उत्तर येते आता हेच मी इथं पण करून दाखवतो का 15 एके 15 करायचं असा भाग घालवायचा आहे 93 ला 15 सक्क 90 किती उरले रे 3 हा हे 3 असं लिहायचं 3वर किती घ्यायचा पुढचा 4 पुन्हा लिहायचं 15 दोन्ही 30 किती उरले रे ह्याच्यातले 4 हे 4 घ्यायचं 4वर किती घ्यायचं 5 पुन्हा पाडा म्हणायचा 15 त्रिक 45 संपले हातचा आला का हातचा शिल्लक राहिला का नाही 0 राहिला की नाही पण 0ला 0 देऊन टाकायचं मग कारण 0ला डिवाइड केलं 0ला भागलं तर उत्तर 0च येतं की नाही म्हणून त्याचा 0 देऊन टाकायचा मग असं शॉर्टकट करायचं हे पण पद्धत चालते पण असं सुद्धा तुम्हाला आलं पाहिजे असं सुद्धा तुम्हाला आलं पाहिजे आलं की ना आपला ऑप्शन बघा बरं 6230 चला असे घ्यायचे नेक्स्ट प्रश्न घ्यायचे आपल्याला बघायचं बघा बरं बघू काय होतंय तर हा झाला क्वेश्चन आपला हा प्रश्न बघा आता काय म्हणते 409 या अंकापासून तयार होणारी लहानात लहान 5 अंकी संख्या कोणती आता मी तुम्हाला हिंट देतो ट्रिक देतो काय ट्रिक आहे बघा लहान संख्या काढायची आहे लक्ष ठेवा लहान संख्या शोधायची आहे तर तुम्ही काय करायचं बघा लहान संख्या शोधताना चढता क्रम वापरायचा काय म्हणलं लहान संख्या शोधताना चढता क्रम वापरायचा मग चढता क्रम कसा असतो सर चढता क्रम आम्हाला कळलं नाही हो सर तर मग असं कर बेटा लहान संख्या ते लहान संख्येकडून कुठं जायचं मोठी संख्याकडे जायचं लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे जायचं लहानाकडून मोठ्या संख्येकडे असं पण लिहिलं तर चालेल बरं का तुमच्या भाषेत असं सुद्धा लिहिलं तरी चालेल लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे कसं सगळ्यात आधी लहान संख्या लिहायची आणि लहान संख्येकडून कुठं जायचं मोठ्या संख्येकडे पण एक काळजी घ्यायची तिथं एक कोण येतो माहिती आहे का 0 येतो 0 आणि तो काय करतो आपल्याला 0 मार्क देऊन जातो तो आपल्याला काय करतो 0 मार्क देतो मग त्या 0ला जरा नीट लक्षात ठेवायचं 0 सगळ्यात बारका आहे का नाही मग सगळ्यात बारकी संख्या कोण लिहायची अगोदर आपल्याला लहान लिहायचे ना लहान लिहायचे आहे पण जर समजा दिलेल्या संख्येमध्ये 0 जर आला ना तर त्याला जरा 2 मिनिटं बाजूला ठेवायचा 0ला कधीही पहिल्यांदा जागा द्यायची नाही मग आता बघा बरं कोण आहे रे माझ्याकडं 4 आहे 0 आहे 9 आहे आता मी 0ला आधी जागा देणार आहे का नाही मग 0ला मी इथनं कट करतो जरा त्याला बाजूला ठेवतो इकडं याला बाजूला ठेवलाय हो का 0ला आता उरलं कोण रे 4 आणि 9 उरला मग 4 आणि 9 मध्ये लहान कोण आहे बघा बरं लहान कोण आहे 4 आणि 9 मध्ये तर सगळ्यात किती अंकी संख्या लिहायची आहे बेटा 2 3 4 आणि 5 अंक तर 3च आहे तो संख्या 5 अंकी बनवायची आहे असू दे ना काय प्रॉब्लेम आहे लहान संख्या आधी लिहे चल लहान संख्या आधी लिहायची आणि सगळ्यात मोठी संख्या कोण आहे रे 9 आहे शेवटी लिहून टाक आणि मग आता नंबर लागतो 0ला 0 आला तर 0ला पहिल्यांदा जागा द्यायची नाही 0ला 2 नंबरला जागा द्यायची मग 0ला जागा इथं दिली का नाही मग आता अजून 2 जागा बाकी आहेत तर त्या 2 जागेवर लहान संख्येला डबल चान्स द्यायचा 409 मध्ये कोण लहान आहे 0 त्याला डबल चान्स देऊन टाका 0 मग संख्या कुठली झाली 4009 म्हणजे 40,009 कुठं उत्तर आहे बघून घ्या 4009 4 3 वेळा 09 4 3 वेळा 09 इधर है का ऑप्शन आपला है का
कळले का हिंट? म्हणजे शून्याला 2 नंबरला जागा द्यायची, 9 शेवटी येणार, मग 2 जागा तरी पण शिल्लक राहतात. मग सर त्या 2 जागेवरती कुणाला लिहायचं? तर जो सगळ्यात बारका नाही का, शून्य जो सगळ्यात बारका आहे त्याला डबल चान्स देऊन टाकायचा, त्याला सारखा चान्स देऊन टाकायचा. कळलं? चला नेक्स्ट. आता बघा, खालील कोणत्या गटामध्ये, काय म्हणतंय बघा, खालील कोणत्या गटामध्ये सर्वात कमी मूळ संख्या येत्या? आता तुम्हाला ना मूळ संख्येचा कॉन्सेप्ट माहीत पाहिजे. मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला फक्त 1 या संख्येने आणि त्याच संख्येने भाग जातो, किंवा ती संख्या दुसऱ्या कुणाच्याही पाड्यामध्ये येणार नाही, अशी संख्या म्हणजे काय असते बाळांनो? मूळ संख्या असते, आहे की नाही? पण आता ह्यांनी बघा गट कसं दिलेत बघा बरं का, गट कसं दिलेत बघा. किती आहे इथं? 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25. आता या गटामध्ये काय झालं रे? या गटामध्ये 16 समसंख्या आहे, होणार नाही. 17 मूळ संख्या होते का? होय. 18 समसंख्या आहे ना, तिच्या एकक स्थानी 8 आहे, 2 ने भाग जातो तिला. 19 पण मूळ संख्या आहे बघा. 20 समसंख्या आहे, जात नाही भाग, म्हणजे 20 समसंख्या आहे, मूळ नाही आहे. 21 बघा 3 न भाग जातो, 7 न भाग जातो, मग ही 21 ही विषम संख्या आहे. 22 समसंख्या आहे. 23 आहे बघा, 23 तुमची मूळ संख्या आहे. 24 तुमची समसंख्या आहे. 25 तुमची काय आहे? काय आहे? विषम संख्या आहे. मूळ का नाही रे ते 25? मूळ का नाही बरं? कारण तिला 5 ने भाग जातो ना, दुसऱ्या कुठल्या तर पाड्यात आहे ना ती, मग तिला मूळ म्हणायचं नाही. मग ह्या गटामध्ये किती संख्या आल्या? मोजा बरं, ह्या गटामध्ये किती संख्या आल्या? 1 2 3, म्हणजे याच्यामध्ये 3 संख्या आल्या. याच्यामध्ये किती संख्या आल्यात बघा बरं? 3 संख्या आल्यात. आता चला अजून पुन्हा लिहूयात आपण. किती पाहिजेत मला? किती पाहिजे मला? 4 ते 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. चला याच्यामध्ये कोण कोण मूळ आहे बघून घ्या बरं. चला बरं, मूळ कोण कोण आहे? 4 आहे का? नाही आहे. 5 आहे मूळ, 6 नाही आहे, 7 आहे मूळ संख्या आहे, 8 नाही आहे, 9 विषम आहे, 10 सम आहे, 11 आहे बघा मूळ संख्या, 12 2 ने भाग जातो सम संख्या आहे, 13 ही मूळ संख्या आहे, 14 समसंख्या आहे, 15 ला 3 ने भाग जातो, 5 ने भाग जातो, म्हणजे ती विषम संख्या आहे, मूळ नाही. मग ह्याच्यामध्ये किती आले बघा मेंबर बघा बरं. याच्यामध्ये किती आले मेंबर? 1 5 आला, 7 2 11 आला, आहे का नाही, 3 आणि झाला 4, म्हणजे याच्यामध्ये 4 मूळ संख्या आहे. याच्यामध्ये किती येते बघा बरं? 5 आहे, 7 आहे, 11 आहे आणि 13. हे तुमचं पाठांतर पाहिजे ॲक्च्युली, पण मी तुम्हाला जरा थोडंसं नीटनेटकं सोडवून देतोय मी. 43 47 48 49 50 51 52 53 54 55. आता ती संख्या कोणाच्या पण पाड्यामध्ये नाही पाहिजे, पाड्यात नसली पाहिजे. 46 आहे ना, 2 ने भाग जातो, तिला घेऊ नका. 47 मूळ संख्या बघा, 48 नाही होणार, 7 7 49 नाही होणार, एकक स्थानी 0 आला, समसंख्या होणार नाही, 17 त्रिक 51 आहे, होणार नाही. 2 आलाय, समसंख्या बघा, एकक स्थानी 0 2 4 6 8 आला, समसंख्या असते, घेऊ नका तिला. 53 संख्या मूळ संख्या आहे का? 53 कुणाच्या पाड्यामध्ये असते का? 53 कुणाच्या पण पाड्यामध्ये नाही, म्हणजे मूळ संख्या ही. 54 ला भाग जातो, 4 आहे ना एकक स्थानी, म्हणजे ज्या संख्येला 2 ने भाग जातो तिला समसंख्या म्हणतात. एकक स्थानी 0 2 4 6 8 आला, समसंख्या असते. 55 11 5 55 होत नाही, म्हणजे बघा बरं 46 ते 55 मध्ये एकच सापडले का? 2 सापडल्या रे, 1 आणि तो 2 सापडल्या, काय 2 संख्या सापडल्या, 2 संख्या सापडल्या. आता आपण काय करू? लास्टचं घेऊ. 66 67 68 69 70 71 72 73 74 75. आता ह्याच्यातल्या समसंख्या काढून टाका बरं पहिल्या.
समसंख्या काढून टाका बरं. एकक स्थानी 6 चालते का, समसंख्या आहे. एकक स्थानी 8 आहे, समसंख्या आहे. एकक स्थानी 0 आहे, समसंख्या आहे. एकक स्थानी 2 आहे, समसंख्या आहे. एकक स्थानी 4 आहे, समसंख्या आहे. एकक स्थानी 5 असल्यावर 5 न भाग जातो, मग इतर कुणी भाग जायला नाही पाहिजे, मग ही पण मूळ संख्या नाही. आता राहिल्या कुठल्या बघा बरं. 67 राहिली, 69 राहिली, 71 राहिली आणि 73 राहिली, आहे की नाही. मग ह्याच्यामध्ये काय आहे बघा बरं. आपल्याला 67, 69, 67 आहे आपल्याकडे, परत 69 आहे बघा, त्याच्यानंतर 71 आहे बघा, 73 आहे बघा. मग आता एक काम करा ना, हिला 3 ने भाग जातो की नाही, याला 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, म्हणजे ही पण येणार नाही बघा, ह्याला 3 न भाग जातोय, आहे का नाही. मग कोण कोण आली बघा. 67, 71, 73, म्हणजे हिच्यामध्ये ना 67, 71 पण येते बरं का. 71 पण भाग जात नाही बघा. 71 येते बघा आणि 73 पण येते बरं का. अशा 3 संख्या येत्या बघा याच्यामध्ये. किती संख्या आहे त्या. 3 आहे त्या. 67 पण आहे, 71 आहे आणि 73 आहे की नाही. तर मग आता काय म्हणते, कोणत्या गटात सर्वात कमी मूळ संख्या आहेत. कोणामध्ये कमी मूळ संख्या त्या बघा बरं. ह्याच्यामध्ये 3 आहे त्या, ह्याच्यामध्ये 3 आहे त्या, ह्याच्यामध्ये 2, ह्याच्यामध्ये 4, मग सगळ्यात कमी कुठं आहे. ऑप्शन क्रमांक 3 बरोबर. ऑप्शन क्रमांक 3 बरोबर. लक्षात. चला पुढं बघा. आता हे एक छानसा क्वेश्चन आहे याच्यामध्ये. आता आपण जस्ट शिकवलं होते का नाही तुम्हाला. 1644.144 किंवा 144 असं वाचू शकता. त्याला कितीने गुणले बघा. 1 2 3 4. मग मी सांगितलंय गुणाकार करताना गुणाकारात जेवढ्या शून्या उजवीकडे जेवढ्या शून्य किंवा जेवढे शून्य तेवढे दशांश स्थळ उजवीकडे जावा. तेवढे दशांश स्थळ उजवीकडे आहे तेवढे द्या. तेवढे उजवीकडे दशांश स्थळ द्या. जेवढे शून्य आहेत तेवढे उजवीकडे द्यायचं आहे बरं का. उजवीकडे किती शून्यात मोजा. 1 2 3 4, म्हणजे 4 दशांश स्थळ जायचं तुम्हाला. किती दशांश स्थळ जायचं तुम्हाला. 4. इथं पॉईंट आहे. पॉईंट पासून पुढं 1 घर आलं बघा. इथं 1 घर आला, पुन्हा इथं 2 घर आले बघा, आणि इथं 3 घर आले. आपल्याला अजून 1 घर जायचं आहे. अजून 1 जायचं म्हणजे तिथं संख्या आहे का. अजून 1 जायला तिथं संख्या आहे का पुढं. नाही. मग 0 देऊन टाकायचं. मग 0 द्यायचा बघा. लक्ष द्या. 1 6 4 4ला काहीच करायचं नाही. आता मी 1 लिहिला आणि इथं पॉईंट आला तर 1 घर झालं. 1च्या पुढं किती घर झालं. 1 घर झालं. द्यायचं का आपल्याला. नाहीये. कुठं जायचं मग आता. कुठं जायचं आपल्याला पुढं. किती घर जायचं आहे बघा. 1 2 3 4. 4 शून्य आहे त्या 4 दशांश स्थळ जायचं. म्हणजे 4च्या पुढं आलो 2 घर झाली. या 4च्या पुढं आलो 3 घर झाली. मग अजून 1 घर जायचं आहे. मग इथं द्या 0. इथं द्या. मग आता इथं शेवटी पॉईंट येतो बघा. इथं शेवटी पॉईंट येतो. मग इथं किती आला. 1 2 3 4 इथं पॉईंट येतो. पण तो पॉईंट दाखवायचा नाही. म्हणजे पॉईंट तिथं असला काय आणि नसला काय तो असतोच तिथं. त्याला गुप्त करायचं. मग असा पर्याय आहे का बघा तुमचा. असा पर्याय तुमचा आहे का. 16 44 144 0 बघा बरं आहे का. 16 44 हो का. 16 44 144 00. एकक दशक शतक हजार दशहजार लाख दशलाख कोटी. 1,64,41,440. काय 1,64,41,440 किंवा 16 44 144 0. पर्याय क्रमांक 3. तेवढे घरं पुढं जावा. फक्त तेवढे घरं पुढं जावा. जेवढे शून्य तेवढे घरं उजवीकडे सरायचा. गुणाकार करत असताना उजवीकडे सरायचं. दशांश चिन्हापासून उजवीकडे. जिथं दशांश चिन्ह दिलाय तिथून उजवीकडे सरायचं आहे. पुढं आता हा एकदम सिंपल क्वेश्चन आहे बघा. त्यांनी काय विचारलंय. 8/1000. काय विचारलंय तुम्हाला. 8/1000 विचारलेलं आहे आणि याचं उत्तर विचारलंय. तर याचं उत्तर प्रत्येकाचं किती आहे रे. किती टक्के आहे. आणि टक्केचं काय रे. टक्केचं एकदम सिंपल प्रश्न आलाय परीक्षेला. काय करायचं नाही. 8/1000 करायचं आणि गुणुले काय करायचं. इथं 100 करून टाका ना. डायरेक्ट 100 करा टक्केचं. मग ह्याला 1 0 गेला, ह्याला 1 0 गेला, ह्याला 1 0 गेला, ह्याला 1 0 गेला. किती उरलं.
तर 8 8 एके 8 भागिले किती 10. मग मी सांगितलंय भागाकार असेल तर, आता बघा मी हिंट देतोय तुम्हाला. हिंट काय देतोय? भागाकारात भागाकारात समजा 1 भागिले 10 आहे तर 1 शून्य आहे. किती शून्य आहे? तर 1 शून्य आहे इथं. तर 1 घर मागं जायचं, म्हणजे 1 घर मागं जायचं. 0.1 आला. किती आला? 0.1 आला. समजा तुमचे 2 दशांश स्थळ आहे तर तुम्ही इथून 1-2 घर मागं जायचं, म्हणजे पॉईंट हा 1 आहे तो 1 इथं येणार. 2 घर मागं म्हणजे हे 2 घरं आले, किंवा 2 शून्य 2 डेसिमल द्यायचे. साध्या आयडिया लक्षात ठेवायची. 3 शून्य पॉईंटच्या पुढे 3 संख्या देऊन टाका. चला, पॉईंटच्या पुढे 3 संख्या 1 2 1 1 द्यावा लागतो. हा वरचा 1 म्हणजे मागं आलं 0 असं. तर मग आता 8 भागिले 10 म्हणजे काय आलं बघा, हे 8 आलं. याला आतमध्ये 8 बाजूला घेतला, इथं 1 भागिले 10. तर हे 8 कंसात भागाकारात 10 आहे ना, भागाकारामध्ये 10 असेल तर किती असतं? भागाकारात 10 असेल तर 1 शून्य आहे ना, म्हणजे पॉईंटच्या पुढे एकच संख्या. 10 म्हणजे पॉईंटच्या पुढे एकच संख्या. 100 म्हणजे पॉईंटच्या पुढे 2 संख्या. 100 म्हणलं की पॉईंटच्या पुढे 2 संख्या, कारण 2 शून्य आहेत ना. आणि 1000 म्हणलं की 3 शून्य. 3 शून्य म्हणलं की पॉईंटच्या पुढे 3 घरं, असं लक्षात ठेवा. पॉईंटच्या पुढे 1 घर म्हणजे 1 लिहावं लागेल मला. हा 0. तर हे किती आलं? 8 एके 8 पॉईंट आणि 8 शून्य 0. मग 0.8% कुठं ऑप्शन आहे बघून घ्या. 0.8% कुठं ऑप्शन आहे बघून घ्या. हा येणार नाही. हा 0.08 आहे, त्यामुळे हा येणार नाही. 8% पण येणार नाही आणि 80% पण येणार नाही. तर हे 0.8% हा बरोबर पर्याय आहे. आलं लक्षात? तर अशा पद्धतीनं बाळांनो अशा अनेक प्रश्नांची आपण तयारी करून घेणार आहे. याच्यामध्ये मी आजच्या लेक्चरला तुम्हाला दशांश अपूर्णांक यावरील काही उदाहरणं मी तुम्हाला घेतलेली आहेत. अशाच वेगवेगळ्या कॉन्सेप्टवरती आपण गणित घेणार आहोत, बुद्धिमत्ताचे प्रश्न घेणार आहोत, मराठी विषयाचे प्रश्न घेणार आहोत. नवोदयची संपूर्ण तयारी आपण करून घेणार आहे. आणि तुम्हाला जर समजा ऑनलाईन क्लास जॉईन करायचा असेल तर मला 9356 ओके, मला काय करा, 9356 86 51 75 या नंबरवरती मला फोन करा. याच्यावरती तुम्हाला अत्यंत कमी फीमध्ये आपल्या मोबाईलमधील ॲप्लिकेशनवरती डिजिटल बोर्डवरती आपण हे सगळे लेक्चर्स घेत आहोत. ज्यांना क्लास जॉईन करायचा आहे अत्यंत कमी फीमध्ये, तर तुम्ही मला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आलं लक्षात? चला ओके, सगळ्यांना बाळांनो माझं लेक्चर पाहिल्याबद्दल धन्यवाद. ओके, थँक्यू.